नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. ऐन दिवाळीचा शुभ अवसर. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याला शुभेच्छा पाठवल्या दिवाळीच्या. नरेंद्र मोदींनी त्याला उत्तर दिलं. मग तिकडे मोठा सोहळा झाला वगैरे सर्व गोष्टी आल्या खऱ्या, परंतु माझ्या मनामध्ये पाल चुकचुकत होती की हा माणूस नुसत्याच काही शुभेच्छा पाठवणार नाही, काही ना काहीतरी करायचं ठरलेलं असणार आहे. आणि ते नेमकं झालंच. याच आठवड्यामध्ये अमेरिकेने रशियन तेलावरती निर्बंध लागू केले. त्यांच्या पाठोपाठ ब्रिटन आणि युरोपियन युनियन यांनी सुद्धा असे निर्बंध लागू केलेले आहेत. पहिल्यांदा आपण समजून घेऊ की ह्या आर्थिक निर्बंध लागू करण्याचा अर्थ काय. एक लक्षात घ्या की आतापर्यंत केवळ म्हणजे इराण हा एक देश होता की ज्याच्या तेलावरती असे निर्बंध लागू झालेले होते. आणि म्हणून ज्या वेळेला इराणवरती निर्बंध लागू झाले तेव्हा भारताने इराणकडून तेल खरेदी करण्याचं नाकारलं. खरं म्हणजे भारत त्यावेळेला इराणकडून खूप मोठा वाटा, आपला जवळजवळ 30 ते 40% तेल इराणकडून येत होतं. परंतु ती झीज सोसून सुद्धा भारताने आर्थिक निर्बंध जे आहेत ते ठोकरून लावण्याचं काम केलं नाही. जे काही जागतिक पातळीवरती ठरलेलं आहे त्याच्यानुसार आपलं वर्तन ठेवलेलं होतं. याही वेळेला हेच होतं. आतापर्यंत म्हणजे हे निर्बंध लागू होईपर्यंत रशियाकडून तेल खरेदी करू नये असा कुठेही निर्बंध कुठल्याही देशावरती नव्हता. आणि ज्या ज्या वेळेला भारताला हा प्रश्न विचारला जायचा की तुम्ही रशियाकडून तेल का खरेदी करता, तेव्हा भारत विचारायचं की ह्याच्यामध्ये बेकायदेशीर काय आहे ते आम्हाला सांगा. एखादा मोठा निर्णय तुम्ही घेतला आहे का, युनोच्या पातळीवर घेतलाय का की हे आर्थिक निर्बंध लागू करायला पाहिजेत म्हणून सर्व देशांनी मिळून असे निर्बंध लागू केलेत का? तसे तर लागू केलेले नाहीयेत. मग भारतावरती का तुम्ही तेल खरेदी करताय, तुम्ही त्याच्याकडून नैसर्गिक वायू घेताय, मग भारतावरतीच ही बंधनं का असायला पाहिजेत, हे आपलं आर्ग्युमेंट होतं. म्हणजे कुठलेही आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे काही नियम बनवले गेले ते आम्ही तोडत नाही आहोत हे भारत अगदी कळकळीने सांगत होता. इतकंच नाही तर केवळ रशियाचं क्रूड ऑइल इकडे घेतलंय आणि ते परस्पर विकलंय असंही भारत करत नव्हता. त्याच्यामध्ये प्रोसेसिंग करत होता आणि प्रोसेसिंग केल्यानंतरच तेल युरोपला विकत होता. म्हणजेच एक प्रकारे रशियाचं तेल म्हणण्यात त्याला अर्थ नव्हता, कारण ते शेवटी भारतीय तेल झालेलं होतं. ही गोष्ट सुद्धा युरोपियन युनियनच्या त्यांचे जे काही नियम आहेत त्याच्यात बसणारी होती. तेव्हा भारत सतत त्यांना चॅलेंज करत होता की इथे आम्ही नियम कुठे मोडला सांगा. आता हे नियम लागू झालेले आहेत. म्हणजेच रशियाच्या ज्या ऑइल कंपन्या आहेत, मला वाटतं रॉसनेफ्ट आहे, गाझप्रॉम आहे, आणि एक एनईएफटी, ह्या गाज ह्या 3 कंपन्यांवरती आता नेफ्ट म्हणून कंपनी आहे त्याच्यावरती निर्बंध लागू केले गेलेले आहेत. अमेरिकेतर्फे युरोपियन युनियनने लागू केले, ब्रिटननीही लागू केले. आणि मग ह्याचा परिणाम भारतावरती काय होऊ शकेल हा आता प्रश्न निर्माण झालेला आहे. गेली 4 वर्ष युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारताने रशियाकडून तेल घेण्याचं काम केलेलं होतं, कारण रशिया आपल्याला सर्वात स्वस्त तेल देत होता. ते तेल भारतात आणायचं, त्याचं शुद्धीकरण करायचं आणि मग ते इतर ग्राहकांना पाठवायचं. ह्या आपल्या व्यवहारामध्ये भारताने उखळ पांढरं करून घेतलं असे आरोप ते अमेरिकेचे नवारो असतील किंवा स्कॉट बेसेंट असतील यांनी आपल्यावरती केलेले होते. हा प्रश्न उखळ पांढरा करण्याचा नाही. कुठलाही देश जेव्हा तेलाचं शुद्धीकरण करतो आणि ते विकतो त्यावेळी त्याला त्याच्यामध्ये नफा मिळणं ही सहज गोष्ट आहे, कारण तोच त्यालाच बिझनेस म्हणतात. कुठेही भारताने अवाच्या सवा अमाप पैसा कमवला, नफा कमवला. म्हणजे दुसऱ्या कुठल्या देशामधली एखादी जी तेल कंपनी असेल ती जर का 10% प्रॉफिट घेत असेल तर भारताने 30% 40% घेतला असंही कुठे झालेलं नाहीये. मुळात तेलाचं मार्केट हे इतकं कॉम्पिटिटिव्ह आहे, स्पर्धात्मक आहे की अशा पद्धतीची मार्जिन्स कोणालाही अवेलेबल नाहीये. पण तरी देखील भारतावरती आरोप मात्र होत होते. हा जो काही पैसा मिळाला त्याचाही मोठा गवगवा झाला की हा सगळा पैसा मोठमोठ्या उद्योगपतींकडे गेला. तीही गोष्ट कशी फोल आहे हेही भारताने सांगितलं.
कारण हा जो ऍडिशनल पैसा मिळाला त्याच्यामधून युपीए सरकारनी म्हणजे सोनिया सरकारनी जे ऑइल बॉन्ड्स तयार करून ठेवलेले होते त्या ऑइल बॉन्ड्सचा पैसा परत करण्यासाठी हा पैसा वापरला गेला आणि आजच्या घडीला त्या मोठ्या कर्जातून देशाची मुक्तता झालेली आहे. तेव्हा पैसा मिळाला म्हणजे काही कोणी उधळपट्टी केली अशातला भाग नाहीये. तुम्ही कर्ज करून ठेवलं, देश दिवाळखोरीत नेला, ते पाप आज मोदींनी फेडलं, त्याचाही त्यांच्यावर आरोप करायचा, अशी ही दुटप्पी माणसं होती. आता तर निर्बंध लागू झाले तेव्हा भारतासमोर काही प्रश्न जरूर उभे राहतात. ते प्रश्न असे आहेत की या वेळेला मात्र तुम्हाला नियमात राहून काय काम करता येईल ह्याच्यावर विचार करावा लागणार आहे. दोन निर्णय आहेत. एक तर आम्ही नियम पाळणार नाही असं तुम्ही जाहीर करू शकता किंवा सरकारी पातळीवरती तसं न करता भारतीय कंपन्या म्हणू शकतात की ठीक आहे तुम्हाला काय निर्बंध लावायचे लावा, आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला जे काही करायचं असेल ते काम करतो. खाजगी पातळीवरती कंपन्यांवरती अजूनही निर्बंध नाहीत, म्हणजे सेकंडरी निर्बंध ज्याला म्हणतात, सँक्शन्स म्हणतात, तशी अमेरिकेने अजून लागू केलेली नाहीत. पण अशा प्रकारे जर का खाजगी कंपन्यांनी स्वतः काही निर्णय घेतले आणि खाजगी म्हणजे इंडिव्हिज्युअल कंपनी, मी खाजगी म्हणजे कदाचित सरकारी असू शकते, त्यांनी जर का काही निर्णय घेतले तर त्यांच्यावर सुद्धा सँक्शन्स आपण लावू असं अमेरिका आपल्याला सांगू शकते. अमेरिका सांगू शकते आपल्याला, अजून त्यांनी सांगितलेलं नाही. तेव्हा हा एक पर्याय असू शकतो. दुसरा पर्याय हा आहे की नियमात राहून आम्हाला काय करता येईल. आता सुद्धा नयारावरती अशा प्रकारची सँक्शन्स लावलेली आहेत हे आपल्याला माहिती आहे. नयारा या कंपनीमध्ये रशियाची जी रॉसनेफ्ट कंपनी आहे तिचा जवळजवळ 49 पूर्णांक किती टक्के असा शेअर आहे, त्यांचं शेअर होल्डिंग आहे. तेव्हा त्या कंपनीवरती आज देखील निर्बंध लागू आहेत. पण त्यांना भारताने काही प्रमाणामध्ये सूट सरकारने काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि ते म्हणजे सँक्शन्स असलेली कंपनी असते ना मित्रांनो, त्यांना तो माल भारतापर्यंत आणायचा कसा हा सुद्धा प्रश्न असतो. कारण त्यांचं जर का जहाज पकडलं गेलं तर मोठं नुकसान होतं, कारण तो माल जप्त होऊ शकतो. त्यामुळे अशा ज्या असे जे व्यवहार होतात त्या जहाजावरती कुठली मार्किंग नसतात. त्यांचे जे इतर ज्या कंपन्या आहेत ती मार्किंग नसल्यामुळे ते ओळखता येत नाही. त्यांचे जे ट्रॅकिंग डिव्हाइसेस असतात ते अधूनमधून बंद ठेवतात, म्हणजे सलग कोणी जर का ट्रॅकिंग करत असेल तर त्याला ट्रॅकिंग करता येऊ नये याची काळजी घेतली जाते. तिसरी गोष्ट म्हणजे जहाजाचा जो मालक असतो त्याचं नाव बदललं जातं. अशा वेगवेगळ्या प्रकारे ज्याला डार्क फ्लीट म्हणतात, ते डार्क फ्लीट्स वापरून हा माल आणावा लागतो. अशा पद्धतीचे जे व्यवहार आहेत ते खरं म्हणजे चोरटे शस्त्रास्त्र आणणं किंवा अशा पद्धतीचे स्मगलिंग ज्यांना करायचं आहे ते करतात. पण या शिप्सना इन्शुरन्स सुद्धा मिळू शकत नाही. तेव्हा अशा प्रकारे जर का जहाज आली तर त्याच्यावरती सरकारने कानाडोळा करावा अशी एक परिस्थिती आज निर्माण झालेली होती. मग आपण नेमका प्रकार कसा करणार आहोत. समजा तुम्ही जर का कल्पना केली की नाही आम्हाला आर्थिक निर्बंध तोडता येणार नाहीत, आम्हाला रशियाची तेल खरेदी थांबवावी लागेल, तर त्याचा भारतावरती काय परिणाम होईल हाही एक विचार करण्याची गोष्ट आहे. आजच्या घडीला म्हणजे आपण जर का म्हटलं की रशियाकडून तेल खरेदी थांबवली आणि दुसऱ्या देशाकडून घ्यायचं, तर तो भाव जो आहे तो चढाभाव असणार आहे. कारण रशिया आपल्याला कमी दरात देत होता आणि त्यात आणखी त्यांनी 5% सूट दिलेली होती. तेव्हा दुसऱ्या देशाकडून जर का असा तेल खरेदी करायची तर भारताला कमीत कमी 9 ते 12 बिलियन डॉलर्स म्हणजे 1200 कोटी डॉलर्स एवढा अधिकचा भुर्दंड पडणार आहे. आणि हा मोठा भाग आहे. ज्याच्यात आपण म्हणतो की साधारणपणे आपला संपूर्ण जो इम्पोर्ट बिल आहे तेच जर का साधारण 900 कोटी डॉलर्सचं असेल, तर 900 बिलियन डॉलरचं असेल, तर त्याच्यामध्ये 12 बिलियन हा पर्सेंटेज मी तुम्हाला लहान दिसेल, परंतु तो फरक जो आहे तो भरून काढणं कठीण होतं. कारण मग ह्या तेलाचं जे मूल्य आहे ते अखेर ग्राहकाला द्यायचं असतं, म्हणजेच तुम्हाला आणि आम्हाला
चढ्या दराने तेल एक तर विकत घ्यावं लागेल आणि मग ते चढ्या दराने आणलेलं तेल जे आहे त्याचं शुद्धीकरण करून आपण जेव्हा ग्राहकांना देऊ तेव्हा ते म्हणजे परदेशी ग्राहक त्यांना सुद्धा चढ्या भावामध्ये विकावं लागेल. कारण मग आता तो जो प्राइस डिफरन्स आहे त्या डिफरन्सचा फायदा ना भारताला मिळेल ना त्या ग्राहकांना मिळेल. पण अमेरिका हा मोठा ग्राहक आपला नव्हता, युरोप आपला मोठा ग्राहक होता. युरोपियन युनियनने आता सँक्शन्स लागू केल्यानंतर तो ग्राहक तुम्हाला त्यांच्या खिशाला जे भोग पडलेलं आहे ते तर एवढं मोठं आहे की ते भारतापेक्षा मोठं आहे. एक वेळ भारत या संकटातून तरून जाऊ शकेल, पण ही मंडळी कशी तरून जातील असा प्रश्न माझ्या मनासमोर पडलेला आहे. तिसरा जो एक आपण म्हणू की पर्याय म्हणा की मी जो म्हटलं त्याप्रमाणे जर का फक्त नयारानीच हे करावं कारण ती रशियन कंपनी आहे, संपूर्ण तुम्ही खरेदी तुम्हीच करा म्हणजे इतर बारीक सारीक ज्या कंपन्या आहेत त्यांना या निर्बंधांच्या संकटातून समजा आपण बाहेर काढलं आणि केवळ नयारानी चालू ठेवावं, तर नयाराची आजची जी क्षमता आहे ती पूर्ण तुमचं जे आयात आहे ती हँडल करण्या एवढी नाहीये. त्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये काही सुधारणा कराव्या लागतील, क्षमता वाढवावी लागेल. शिवाय डार्क फ्लीट्स मधून येणारा जो माल आहे त्याच्यामधली अनिश्चितता जी आहे तीही खूप मोठी असेल आणि संपूर्ण अशा पद्धतीने खरेदी जी आहे ती एक्सपोज करायची ह्याच्यावर देखील मर्यादा असतात. तेव्हा एक प्रकारे काही ना काहीतरी संकट जे आहे ते भारतासमोर आज उभं आहे आणि ह्याच्यावरती अर्थातच मोदी काय पर्याय काढतात ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट ठरेल. असे निर्बंध लागू केल्यानंतर भारतावर जे लागू झालेले 50% टेरिफ झाला होता म्हणजे आधीचा 25 अधिक 25 हे अधिक 25 तरी अमेरिकेने आता रद्द केले का हाही प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही सँक्शनही करता टेरिफही लागू करता या दोन्ही गोष्टींवर कसा मेळ भरायचा, परंतु त्याचं उत्तर नाहीये. मी जे आधी सांगितलेलं होतं की नोव्हेंबरच्या दरम्यान त्यांच्या कोर्टाचं व्हर्डिक्ट येईल आणि त्यानंतरच ट्रम्प काहीतरी निर्णय घेतील, ते ट्रेड डील होईल का नाही हे आपल्याला कळू शकेल. त्याच्यात सँक्शन्सचे हे जे सेकंडरी सँक्शन्स लागले आहेत ते टेरिफ किती कमी होणार हे सगळे प्रश्न असून सुद्धा आहे अजून सुद्धा आहेत. आपल्या अर्थमंत्री ह्यांनी त्यांची ट्रिप रद्द केली होती याच दरम्यान, तुम्हाला आठवत असेल अमेरिकेला त्या जाणार होत्या तेव्हा ही कुणकुण लागू झाली असेल की या तेल कंपन्यांवरती असे निर्बंध होणार आहेत आणि मग अशा परिस्थितीत अर्थमंत्र्यांनी तिथे उपस्थित राहणं कदाचित शोभनीय नाही असं सरकारने ठरवलेलं असू शकतं. त्याबद्दल काही कोणाची कन्फर्मेशन आपल्याकडे नाही. पण ही एक डेफिनेटली एक चॅलेंजिंग सिच्युएशन आहे, आव्हानात्मक अशी परिस्थिती आहे आणि हे आव्हान आता मोदी कसं पार करणार ह्याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. ते असतानाच एक महत्वाची बातमी दुसरी आली आणि ती ह्याला जोडून बघितली पाहिजे. ज्या वेळेला क्रूड ऑइल असतं त्याचं जे शुद्धीकरणाची जी प्रोसेस असते त्या प्रोसेस मधून अनेक बाय प्रोडक्ट्स मिळत असतात आणि ही बाय प्रोडक्ट जी आहेत ती पूर्ण इंडस्ट्री वापरते. ही केमिकल्स त्याच्यातून जी मिळतात त्याच्यावर ते फार मोठे महत्वाचे इनपुट्स असतात याच्यातले. भारत जरी शुद्धीकरण केलेलं तेल विकत असला तरी देखील असेच हे जे बाय प्रोडक्ट्स म्हणून मिळालेली केमिकल्स आहेत त्याची सुद्धा निर्यात होत होती. मग त्यांचं काय होणार हा सुद्धा एक प्रश्न आपल्या मनात तयार होतो. फर्टिलायझर्स म्हणजे कृत्रिम खतं जी आहेत ती भारताला फार मोठ्या प्रमाणावर लागतात कारण आपला कृषी व्यवसाय हा त्याच्यावर अवलंबून आहे आणि आजच्या घडीला हे जे नैसर्गिक कृत्रिम खत आहे त्या खतावरती सरकारने खूप मोठी सबसिडी दिलेली आहे. तुम्हाला आठवत असेल की या सबसिडीचा लाभ मिळावा म्हणून किती प्रकारचे गैर धंदे इकडे चालू होते. 2014 साली मोदींनी एक निर्णय घेतला की हे जे फर्टिलायझर आहे त्याच्यावरती नीम ज्याला कडुनिंब म्हणतो आपण त्याचा पाण्याचा मारा करून ते असे बनवले की ते इंडस्ट्रियल यूज साठी वापरता येऊ नये, ते केवळ शेतकऱ्याला वापरता यावेत. आणि हा निर्णय घेतल्यानंतर देशाचे जवळजवळ 60 ते 70 हजार कोटी रुपये वाचले असं एक एस्टिमेट मी वाचलेलं होतं. तेव्हा हे फर्टिलायझर्सचं काय होणार त्याच्यामध्ये वाढ झाली तर सरकारला ती
सबसिडी सहन करावी लागेल, असे सगळे मुद्दे होते. पण त्याच्यामधली एक महत्वाची जी बातमी आली ती अशी आहे की आता भारताने रशियामध्येच फर्टिलायझर्सचा मोठा कारखाना काढायचं ठरवलेला आहे. आणि ह्या कारखान्यांमधून जे फर्टिलायझर्स तयार होतील ती फर्टिलायझर्स भारतामध्ये आणली जातील असं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. हे मोठं पाऊल आहे, लक्षात ठेवा, कारण हे दिशा दाखवतो आहे. म्हणजेच क्रूड ऑइल जर का शक्य नसेल तर त्याच्यातून त्याच्या शुद्धीकरणातून मिळणारी जी बाय प्रोडक्ट्स आहेत त्या बाय प्रोडक्ट्स वरती अजून निर्बंध लागू झालेले नाहीये. तेव्हा त्या पद्धतीने काही सरकारचा विचार चालू आहे का, अशी एक चांगली शंका ह्या फर्टिलायझर्सच्या घोषणेमधून आपल्या समोर आलेली आहे असं मला वाटतं. माझी खात्री आहे की मोदी ह्याच्या पुढे झुकणार नाहीत, कारण जसं आहे ना की ते तुम्ही जोवर ट्रेड डील वरती सह्या करत नाही आणि त्यांच्या गोष्टी मान्य करत नाही तोपर्यंत ते तुम्हाला प्रेशराईज करत राहणार आहेत. अगदी ट्रेड डील झालं तरी देखील ही प्रोसेस चालू राहील. तेव्हा त्यांच्या पुढे झुकायचं की नाही हा प्रश्न आहे. चीनी कंपनी, चीनला सुद्धा ह्याच पद्धतीची शंका सतावेल, परंतु त्यांनी काही गोष्टी केलेल्या आहेत. ते असं चीन वरती पूर्ण निर्बंध लागू करणं हे अमेरिकेला शक्य नाही, कारण डिपेंडन्स किती आहे आपण बघतो, परावलंबित्व किती आहे आपण बघतो. जसं अमेरिका चीनवर अवलंबून आहे तशी चीनही अमेरिकेवर अवलंबून आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी त्यांना सुद्धा समझोता करावा लागणार आहे. पण दोघेही अडेल तट्टूपणा अमेरिकेने दाखवला, त्यामुळे चीन सुद्धा झुकायला तयार नाहीये. आता भारत सुद्धा तशाच वाटेवरती जाणार का असा प्रश्न आहे. मला नाही वाटत की मोदीजी इतक्या सहजासहजी हार मानतील म्हणून. केवळ अमेरिकेचे निर्बंध नाहीत तर युरोपियन युनियनला सुद्धा त्यांनी नमवलेलं आहे. ही चिंतेची बाब आहे. ट्रेड डील होऊन सुद्धा ब्रिटनने देखील हे निर्बंध आपल्यावर लागू केले. आपल्यावर असं नाहीये, रशियन तेलावर लागू केले. ही चिंतेची बाब आहे, कारण या सगळ्यांना माहिती आहे की ह्याच्यामधला सर्वात मोठे खरेदीदार दोनच आहेत, एक भारत आणि दुसरा चीन. पियुष गोयल जेव्हा त्यांच्या गेल्या अमेरिका वारीवरती गेलेले होते तेव्हा पियुष गोयलने सांगितलं, ठीक आहे, तुम्हाला जर का आम्ही रशियाकडून तेल खरेदी करू नये असं वाटत असेल तर मग आम्हाला व्हेनेझुएलाकडून घेऊ द्यात तेल. कारण तुम्ही इराणचंही तेल बंद, रशियाचंही बंद, व्हेनेझुएलाचंही बंद, म्हणजे आम्ही केवळ चढ्या भावाने तेल विकत घ्यावं हीच तुमची इच्छा दिसते आहे. तेव्हा ती इच्छा ही तुम्ही जर का पुरी करत राहाल तर डिमांड आणखी आणखी वाढत जाते. म्हणजे जर तुम्ही म्हणाल की ठीक आहे बाबा, हेही सगळं विसरून जा की आम्ही याच्यात समजा कुवेट मधून तेल घ्यायचं ठरवलं, त्यांनी आम्हाला चांगला भाव दिला की तुम्ही म्हणाल नाही कुवेट कडून नको घेऊस तू. असं करत करत तुम्ही अमेरिकेकडूनच घ्या आणि अमेरिकेचा तेल आणखी चढ्या भावाने घ्या. अशा पद्धतीच्या अडेलटट्टूपणा सुरू होऊ शकतो. त्याला अंत कुठे आहे? अंत कुठेच नाहीये. एक तर मी सांगतो त्या डॉटेड लाईनवर सही करा, अन्यथा सँक्शन्सना सामोरे जा. तेव्हा भारत सरकार सँक्शन्सना सामोरं जावं लागेल अशी मनस्थिती बनवून गेले काही महिने पावलं टाकताना आपल्याला दिसते. त्यातलंच महत्वाचं पाऊल जे आहे ते आपण, मला वाटतं 5-6 व्यवहार जे आहेत ते रशिया सोबत तेल खरेदीचे युआन मध्ये केलेले मी ऐकलं असेल ती डील्स. आतापर्यंत आपण रुपयात करत होतो, परंतु आता युआनचं द्वार सुद्धा आपण का उघड केलेलं आहे ह्याची तुम्हाला कल्पना येईल. कारण अशा पद्धतीची सँक्शन जर का लागू झाली पूर्ण भारतावरती, सेकंडरी सँक्शन समजा आली तेलामुळे, तर काय होईल याचा विचार करून भारत सरकारने दमदार पावलं टाकलेली आहेत. परंतु तरी देखील इतक्या सहजासहजी अजूनही बघा, हे सँक्शन्स लागू झाली तरी भारताने अधिकृत प्रतिक्रिया आजपर्यंत दिलेली नाहीये नेमकं काय करणार आहेत ते. माझाही अंदाज असा आहे की ते नोव्हेंबरचं जे कोर्टाचा निकाल आहे आणि त्यानंतर ट्रम्प सरकार काय करतं हे बघून हे निर्णय घेतले जातील. किंबहुना जे निर्णय घेतले जातील त्याची जाहीर वाच्यताही होणार नाही. जाहीर वाच्यता करायची गरज नाही. आपल्याला जे पाहिजे ते आपण चालू ठेवावं. जसं की म्हटलं गेलेलं आहे की आज मला वाटते काही जी डील्स असतात ती फॉरवर्ड लुकिंग डील्स असतील तर त्याच्यात कदाचित सूटही मिळू शकत असेल. ह्याबाबत माझ्या मनामध्ये काही शंका आहेत अजून आणि त्या मी क्लॅरिफाय करून घेतल्यावरती तुमच्याशी बोलू. पण एकंदरीत ही परिस्थिती आहे आणि मोदी ह्यातून मार्ग काढतील मला खात्री आहे.
जर का मार्ग काढता आला नाही, लक्षात घ्या, आणि भारतामध्ये तेलाचे भाव वाढले, तर ताबडतोबीने रस्त्यावर उतरू नका, मोदी सरकारला दोष देऊ नका. ते ज्या कठीण परिस्थितीतून जात आहेत त्या माणसाला आपल्या मदतीची गरज आहे. तो मदतीचा हात सरकारसाठी कायम मोकळा ठेवा, हेच मी तुम्हाला आवाहन करीन. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तो आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.